2 दिवसापूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेणं त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यानंतर आता रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी हे वक्तव्य करणं, कौटुंबिकरित्या एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त करणं, पक्ष विखुरलेला राहू नये असं त्यांनी म्हणणं. यामुळे आता निश्चित राजकीय वर्तुळातल्या पुन्हा एकदा चर्चा वाढणार. शरद पवार, अजित पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छाही सुनंदा पवारांनी यावेळी व्यक्त केली. राजकारण किंवा कुटुंबाच्या बाबतीत आम्ही वेगळे असलो तरी कुटुंब विखुरलेलं राहू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रुपाली ठोंबरे जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीजी, आपण बघतोय सुनंदा पवार यांनी हे जे वक्तव्य केलंय, अजित पवार शरद पवारांनी एकत्र यावं असं म्हटलेलं आहे, पक्ष विखुरलेला राहू नये, एकत्र ताकद वाढते असं त्यांचं म्हणणं आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे इथे की पक्ष एकत्र होता आणि जेव्हा तो विभक्त जरी झाला असला तरी अजितदादांनी परिवारावर कधीही विभक्त किंवा वेगळं अशी कुठलीही कृत्य केलेलं नव्हतं. आणि परिवारातील सदस्यांचं पण म्हणणं तसं आहे आणि कार्यकर्त्यांचं पण आहे. परंतु ज्यावेळी अजितदादांनी महायुतीला पाठिंबा दिला तेव्हा मोठ्या साहेब असतील किंवा सुनंदा पवार असतील किंवा रोहित पवार असतील यांनीच तो विरोध वगैरे केला होता. पण ठीक आहे की पक्ष वेगळा राहू नये, एका संधाने राहावं आणि मुळामध्ये अजितदादांनी ते नेतृत्व कर्तृत्वाची जबाबदारी ही सिद्ध करून दाखवलेली आहे. त्यामुळे अख्ख्याच महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण ही सगळं एकत्र येण्याची जी काही प्रक्रिया आहे याचा संपूर्ण निर्णय हा संपूर्ण अजितदादाच घेतील. अजितदादा जो निर्णय घेतील तो सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य असेल. पण याचा पूर्ण अधिकार माननीय अजितदादांना आहे. जी, तुम्ही आता जसं म्हणालात रुपालीताई की कार्यकर्त्यांची इच्छा आहेच. आता अजित पवारांनी शरद पवारांची काल परवा घेतलेली भेट आहे. आता सुनंदा पवार सुद्धा म्हणतायत कुठेतरी यांनी एकत्र यावं पुन्हा एकदा अशी इच्छा सगळीकडून जोर धरतीये. आणि अजित पवार आणि शरद पवारांची झालेली भेट ही त्याची नांदी म्हणायची का मग? नाही, एक लक्षात घ्या, मोठ्या साहेबांचा वाढदिवस होता आणि अजितदादांनी कधीही परिवाराच्या सदस्यांवर तो आसूड काढला नाही, राग व्यक्त केला नाही. त्यांचं जे महाराष्ट्राच्या विकासासाठी दायित्व होतं ते अजितदादांनी पूर्ण करून आणि प्रूव्ह केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांचे संस्कार दाखवलेले आहेत की बाबा पुढच्या पिढीला त्यांनी ते संस्कार दिलेले आहेत की राजकारणासाठी जे तुम्ही एकमेकांचा जीव घेता, मारहाण करता किंवा नको ते राजकारण खालच्या दर्जेला नेतात तर त्यातले माननीय अजितदादा अजिबात नाहीत. त्यांनी मोठ्या साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी जे सिद्ध केलेलं आहे, जे महाराष्ट्राला वाटतं किंवा सुनंदा पवार यांना काकींना वाटतं की बाबा एकत्र आलं पाहिजे, तर प्रत्येकाला इच्छा असतात आणि ते एकत्र आलं तर सगळ्याच महाराष्ट्राला आवडेल, कारण प्रत्येकाची ती इच्छा आहे. अगदी रुपालीताई, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तपासे जे प्रवक्ते ते आपल्याशी जोडले गेलेत. महेशजी, आपण बघतोय सुनंदा पवारांचं म्हणणं आहे की शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं, कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं आता रुपालीताई सुद्धा म्हणतात. कसं नेमकं आपण या सगळ्याकडे पाहता, सुनंदाताईंच्या वक्तव्याकडे पाहता? जगातल्या कुठल्याही विखुरलेल्या कुटुंबाने एकत्र आलं तर आनंदच. रक्ताची नाती ही फार महत्वाची असतात. ठाकरेंचं कुटुंब असो का पवारांचं असो का गांधींचं असो का कोणाचंही असो, त्याच्यामध्ये जर कुटुंबातली जर कटुता कमी होत असेल आणि एकत्र येत असेल तर त्या गोष्टीचा आनंद आहे. परंतु राजकीय भूमिका जर तुम्ही म्हटली तर 2014 पासून अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना वाटत होतं, नेत्यांना वाटत होतं कार्यकर्त्यांपेक्षा की आपण भारतीय जनता पार्टीला साथ दिली पाहिजे. ते पवार साहेबांनी 2014ला नाकारलं, 19ला नाकारला. अजितदादांचा सकाळचा शपथविधी आपण पाहिला, तोही परत नाकारला. 80 तासात परत माघार घ्यायला लागली. त्याच्यानंतर 19 मध्ये ज्या आमच्या पक्षामध्ये फाटाफूट झाली, शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली, तेव्हा देखील पवार साहेबांनी महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीच्या दबाव तंत्राला बळी न पडता त्यांनी आपली वेगळी भूमिका ठेवली आणि ती भूमिका लोकसभेच्या निवडणुकीत कायम ठेवली, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील कायम ठेवली. त्याच्यामुळे पवार साहेबांना असं वाटतं अशा प्रकारचं बोलणं हे फार स्पेक्युलेटिव्ह असं अजिबात नाही. पवार साहेबांची राजकीय भूमिका त्यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून स्पष्ट आहे. ते गांधी नेहरू विचारधारेचे आहेत. नवीन राजकारणामध्ये आलेले लोक त्यांना जुना इतिहास माहिती नसतो, त्यांना एखाद्या नेत्याची पॉलिटिकल आयडिओलॉजी माहित नसते, त्याच्यामुळे ते चर्चा करतात. कुटुंब जरी एकत्र, आता काल अजितदादा आले, आम्ही सर्वांनी अजितदादांचं स्वागत केलं. मी त्या कार्यक्रमाला होतो, मी अजितदादांना त्या ठिकाणी भेटलो, मी देखील अजितदादांना बोला बरं झालं दादा तुम्ही आले, आम्ही देखील अजितदादांसोबत फोटो काढला. त्याच्यामुळे काय गैरअसण्याचं कारण नाही ना. पण पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, राजकीय विचारधारा जी आहे, महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही जे सांगितलं की आम्ही अमुक विचाराच्या सोबत आहोत आणि अमुक विचाराच्या विरोधामध्ये,
त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या विचारासोबत आपण गद्दारी करू शकत नाही. कार्यकर्ते ठीक आहे, लहान असतात, कार्यकर्त्यांना वाटतं, कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत काही इंटरेस्ट असतात, ते बोलून दाखवतात. परंतु कुटुंब एकत्र आलं तर नक्कीच आनंद आहे. पवार साहेबांची राजकीय अगदी. विचारधारा ठरलेली आहे. ज्यांना पवार साहेबांसोबत राहायचं होतं राहिले, ज्यांना जायचं होतं ते गेले. निश्चित महेशजी, धन्यवाद ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी. रुपालीजी, आपल्यालाही धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी.